नमस्कार मित्रांनो, खानदेश ट्रेडर्समध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेऊयात शेअर बाजारात इन्व्हेस्टमेंट करून किती पैसे कमवता येतात. महाराष्ट्रातील अंबळनेर येथे राहणाऱ्या मोहम्मद अनवर अहमद यांनी 1980 मध्ये आपले 10,000 रुपये इन्व्हेस्ट करून विप्रो कंपनीचे शेअर्स घेतले. 100 रुपये भावाने 100 क्वांटिटी विकत घेतल्या होत्या आणि आज त्यांना 10,000 रुपयांची व्हॅल्यू 500 कोटीपेक्षाही जास्त आहे. आणि या काळातच त्यांना 180 कोटीचा डिव्हिडंड सुद्धा भेटला. तसेच विजय केडिया जे इंडियामध्ये सक्सेसफुल इन्व्हेस्टर मानले जातात. एकेकाळी त्यांच्याकडे आपल्या मुलांसाठी मिल्क पावडर घेण्यासाठी 14 रुपयेही नव्हते, पण त्यांना शेअर बाजार खूप आवडायचे आणि ते दिवस रात्र अभ्यास करायचे आणि आज त्यांची एकूण संपत्ती 800 कोटीहूनही जास्त आहे. इंडियाचे वॉरन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात 5,000 रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती 10,000 कोटीपेक्षा जास्त आहे. जर आपण कंपनीबद्दल बोलायचे म्हटले तर इन्फोसिस कंपनीने 1993 मध्ये आपल्या IPO टाईमपासून आत्तापर्यंत 6,000 पट रिटर्न्स दिले आहेत. जर कोणी इन्फोसिसमध्ये IPOच्या वेळी 1,00,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली असती तर आज त्यांना त्यांच्या रिटर्न्सची व्हॅल्यू सुमारे 7 कोटी रुपये झाली असती. बजाज फायनान्स कंपनीच्या शेअर्सची प्राईस 70 रुपयांच्या आसपास होती. 7,000च्या आसपास आहे. म्हणजेच या काही वर्षामध्ये बजाज फायनान्स या शेअर्सची प्राईस 100 पट वाढली आहे. मित्रांनो, या सर्व एक्झाम्पल्समध्ये 2 गोष्टी कॉमन आहेत. पहिली तर की या सर्व चांगल्या आणि फायनान्शियल स्ट्रॉंग कंपन्या आहेत आणि दुसरी म्हणजे या सर्वांनी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करून चांगले रिटर्न्स घेतले आहेत. अशा प्रकारे हे अगदी स्पष्ट आहे की शेअर बाजारातून मोठा पैसा कमवण्यासाठी आपल्याला चांगल्या आणि फायनान्शियल स्ट्रॉंग कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. मार्केटच्या लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये एवढे चांगले रिटर्न्स हे कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज यामुळे मिळतात, ज्यामुळे कमी पैसे पण आणि लाँग टर्ममध्ये चांगले रिटर्न्स भेटतात. अशाच फायनान्शियल इन्फॉर्मेशनसाठी आपल्या खानदेश ट्रेडर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.